हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर मान्सून स्पेशल एक छान रेसिपी बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत ब्रेड पोटॅटो पॅटीस. त्याच्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेली आहेत आणि फोर्कच्या साहाय्याने ती स्मॅश केलेली आहेत. मग त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हिंग, हळद, गरम मसाला, चाट मसाला, किचन किंग मसाला, लाल तिखट असं सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी एका बाजूला कांदा बारीक कापून ठेवला आहे आणि कोथिंबीरही भरपूर सारी कापून ठेवलेली आहे. आता हेही आपण पोटॅटोमध्ये घालून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आता आपण 2 ब्रेडच्या स्लाइस घेणार आहोत आणि एक चीजची स्लाइस घेणार आहोत. ती प्लास्टिकमधून काढून घेणार आहोत आणि मी इथे बेसनसुद्धा घेतलेलं आहे. आपल्याला बेसनाच्या गोळ्यामध्ये हे फ्राय करायचे आहेत, म्हणजे बुडवून फ्राय करायचे आहेत. मग मी इथे 1 कप इतकं बेसन घेऊन त्याच्यामध्ये हिंग आणि हळद आणि मीठ घालून पाणी घालून छानपैकी त्याची स्लरी करून घेणार आहे. स्लरी एकदम पातळ पण करायची नाही आणि घट्टही नाही करायची. इथे मी थोडंसं अद्रक लसूणची पेस्टही फ्लेवरसाठी त्याच्यात घालून घेतलेली आहे. नाही घातली तरी चालेल. आता ब्रेडला आपण छानपैकी टोमॅटो चिली सॉस लावून घ्यायचा आहे. तुमच्याकडे टोमॅटो चिली सॉस नसेल तर नुसता टोमॅटो सॉस लावला तरी चालेल. अदरवाईज ग्रीन चटणी असेल तर तीही लावू शकता. सॉस लावून झाल्यावर मी बटाट्याचं जे मिश्रण केलेलं आहे ते लावायचं. मग चीजची स्लाइस ठेवायची, पुन्हा एकदा बटाट्याचं मिश्रण लावायचं आणि वरतून आपण जी ब्रेडची स्लाइस घेतली आहे टोमॅटो सॉस लावलेली ती उपडी ठेवायची आणि सुरीच्या साहाय्याने कट करून त्याचे 4 भाग करून घ्यायचे. अजून मी काही पॅटीस बनवून घेत आहे. बघा मी कसं बनवते. आता एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण हे पॅटीस तेलामधून छान फ्राय करणार आहोत. इथे बघा कट केल्यावर किती छान दिसते, मध्ये छान चीजची स्लाइससुद्धा दिसते. आता बेसनाच्या गोळ्यामध्ये चांगले त्याला बुडवून छान कवर करून तेलामध्ये आपण हे पॅटीस चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आणि गरमागरम चहासोबत सर्व करणार आहोत.
अशा प्रकारे मी सगळे पॅटीस छान फ्राय करून घेतलेले आहेत. अशी ही झटपट होणारे पोटॅटो ब्रेड पॅटीसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.